बघूया परशु पाटील फ्रंटलाईन गोलंदाज जय बजरंग कारिवले संघाकडून चांगला सामना पाहायला मिळेल. अगदी रफ अँड टफ मॅच, अडोस पडोस की लढाई. विद्येश पाटील तयार. पहिला चेंडू स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूला खेळला आहे. सोजन नाईक, नक्की सोजन नाईक या संघातील एक मुख्य खेळाडू, खास करून गोलंदाजी म्हणून सोजन नाईक ची ओळख आहे. नवीन चेंडू अगदी हलक्या हाताने केला, मात्र इथे विकेट आली. अनिल पाटीलचा चांगला थ्रो. फलंदाज विद्येश पाटील OUT आउट. आजकल तेरे मेरे प्यार ही खेळपट्टी नेहमीच पोषक राहिलेली आहे. जी बाउंड्री आहे ती डावकऱ्या हाताच्या फलंदाजासाठी कमी अंतराची आहे. नक्कीच एखाद्या फलंदाजा जर टॉस बॉक्समध्ये षटकार पडतोय तर त्याला शिवाभाई म्हात्रेंच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. स्वर्गीय गोसावी झिपऱ्या म्हात्रे यांच्या नावाचा टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्समध्ये जर एखाद्या फलंदाजा चेंडू डायरेक्ट हिट होतोय तर त्या फलंदाजाला शिवाबाई म्हात्रेंच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. नक्कीच आता विद्येश पाटील आनंदित असतील. माझी विकेट जरी गेली तरी मात्र इथे गणेश पाटीलनं 2 मध्ये 2 षटकार ठोकलेत. नवीन नॉन स्ट्राईकला उभा आहे. कारिवलीच्या स्पर्धेमध्ये नवीन देखील चांगली कामगिरी केली होती.
चला सामना थांबवू नका आपण. मॅच बॉल आला तर घ्या, कारण की पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नीलमजी नाईक कडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेत. तसेच या स्पर्धेचे आयोजक अदिती 11 न्यू तुफान पिंपलास टीमला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेत. स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 साठी. बघूया तिसरा येईल का. इथे चांगला चेंडू होता. चेंडूला अगदी ऑन साईडला केला. मेघनाथ पाटील आणि मिलिंद पाटील हे 2 खेळाडू आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. इनफिल्डच्या बाहेर 2 धावा आलेत. धावसंख्या झाली ती 15. 14 वर गणेश पाटील, 1 वर बाद झाले विद्येश आणि नवीनला खातं खोलायचं आहे. इथे फुलटॉस होता. चेंडूला अगदी हलक्या हाताने केले. झेल घेण्याचा गोकुल पाटीलनं जरूर प्रयत्न केलाय, मात्र चेंडू हाताला चटका देऊन चाललाय अगदी सीमारेषेच्या भेटीला. या चेंडूवर देखील आला नशिबाचा चौकार. एक ओव्हर 19 आणि 18 धावा 4 चेंडूमध्ये गणेश पाटील ज्युनियरच्या बॅटमधून. विद्येश पाटील बाद झाले तेव्हा थोडासा चिंतेचं वातावरण होतं की धावबाची विकेट आली, मात्र त्या विकेटची भरपाई गणेश पाटील ज्युनियरनं पूर्ण केली. विद्येश पाटील आणि आज विशाल काबूकर नक्कीच खुश असतील, कारण की विलास काबूकर यांचे बंधू विशाल काबूकर संघाचे कॅप्टन आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर आणि आज त्यांचा जन्मदिवस. या स्पर्धेचे आयोजक टीम आणि आमच्या समालोचक पंच गुणलेखक टेक्निकल टीमच्या वतीने देखील विशाल काबूकरला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बघूया जोगेन पाटील आलेत. संदीप नाईक काहीतरी कानमंत्र देत आहेत. पहिल्या ओव्हरला ज्या 19 आलेत त्या धावांवर पांघरून टाकलं जाईल का जोगेन पाटील कडून. चिंतामान घरात आम्हाला जॉईन झालेत. जोगेन पाटीलला विकेट हॅट्रिकसाठी 1000. काटेई भिवंडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच चिंतामान घरात यांनी पारितोषिक लावलं आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली असती. अनिल पाटील कडून चुकी पाहायला मिळाली. झेल नवीनचा ड्रॉप केलाय. धावसंख्या 20. आज पहिले 7 चेंडू आपण मुकादम पाहिले ना तर कारिवली संघाच्या विरोधात आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज वणुगड टीमसाठी चांगले आहेत. 7 मध्ये 20 चांगली टोटल आहे. संदीप नाईक या संघाला जॉईन झालेत. कारिवलीची स्पर्धा होती तेव्हा संदीप नाईक नक्कीच आउट ऑफ होते. महाकालच्या दर्शनाला गेले होते आणि आज ते संघाला जॉईन झालेत. नक्कीच खूप मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इथे फुलटॉस आणि गणेश पाटील छा गए. फिर से एक बार षटकार. नवगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि रघुनाथ स्मृती क्रीडानगरीचे मालक यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज वणुगड संघाच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले आहे. राजेश पाटील जय गावदेव वणुगड संघाचे खेळाडू आहेत आणि आज आपल्या गावच्या टीम बरोबर ते इथे उपस्थित आहेत. आठ चेंडूमध्ये 26 धावा. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे जय बजरंग कारुली संघाच्या खेळाडूमध्ये, कारण की गणेश पाटील आज झटपट अगदी इथे वेगाने फलंदाजी करतात. चांगला स्ट्राईक रेट आहे. फक्त 5 चेंडू खेळलेत
त्याच्यामध्ये 24 धावा त्यांनी ठोकलेत. राजा दिवेकर नक्कीच आज राजा दिवेकर टीमला जॉईन नाही आहेत, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि छत्रपती शिवाजी महाराज वणुगट टीम साठी शुभेच्छा आहेत. विद्येश पाटील यांचे एक जवळीक सहकारी राजा दिवेकर, चांगले गुणलेखक, वडनोगर गावचे. पुन्हा एकदा झारू शॉट, क्या बात आहे. कॅमेरा स्टँडला हा षटकार ठोकलाय. सहा चेंडू मध्ये क्या बात आहे. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. 9 चेंडू मध्ये 32 आणि ते 3 मध्ये 3 आले तर राजेश पाटील 1000 आणि पहिलं बक्षीस गणेश ज्युनियरच्या खात्यामध्ये. मध्ये 5 षटकार, 1 चौकार 1 दुहेरी अशा 36 धावा जोडलेत. या स्पर्धेची पहिली 50 तर आपण बघायला जात नाही होत ना. काय ताबडतोब फलंदाजी आहे. नक्कीच जोगेन पाटीलवर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. आम्ही मगाशीच उल्लेख केला आहे की तलाप जी पिंपलाची क्रीडानगरी आहे ही डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे. तलाव मैदान पिंपलास इथे फटका बघूया आलाय संदीप नाईकच्या दिशेनं आणि इथे चुकी होणार नाही. झेल टिपलाय आणि मैदानातून एक वादली खेळी करून गणेश पाटील तंबूच्या आश्रयाला चालेत. राजेश पाटीलकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. धन्यवाद राजेश पाटील. 8 चेंडूमध्ये 36 धावा या फलंदाजीने जोडल्या. नक्कीच 5 षटकार, 1 चौकार 1 दुहेरी. वेलकम घनश्यामजी भोईर. 38 धावा 11 चेंडूमध्ये 38 आणि घनश्यामजी भोईर आम्हाला मान्यवर कक्षामध्ये जॉईन झालेत. सासूरवाडीची टीम आहे कारिवली आणि त्यांच्या खेळ पाहण्यासाठी खास आलेले आहेत. नक्कीच नक्कीच अगदी अकरा मध्ये 38. क्या बात है. परफेक्ट यॉर्कर चेंडू. मेघनाथ पाटील चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून उचलत आहेत. 2 धावा ते पूर्ण केलेत. धावसंख्या झाली 2 ओव्हरमध्ये 40. 20च्या सरासरीनं 40 धावा जोडलेत. पहिल्या ओव्हरला 19 आणि दुसऱ्या ओव्हरला 21. गणेश पाटीलनं 36 धावा जोडल्या. 7 चेंडूमध्ये 36. 5 षटकार, 1 चौकार 1 दुहेरी. लेफ्टी गणेश ज्युनियर आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील गणेशने पटकावलं आहे. राजेश दाखले पाटील माजी सरपंच वडनोकर यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. गणेश भाऊ सामना संपल्यानंतर ते आमच्याकडून घेऊन जायचं आहे. दोन ओव्हर 40. तिसऱ्या ओव्हरसाठी संदीप नाईक. चला कालवार टीम आणि दापोडी टीम कॅप्टन आपण दोघांनी यायचं आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात होण्याआधी दोन्ही कॅप्टननी आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करा. त्यानंतर नाणेफेकीसाठी जायचं आहे. इथे पहिला चेंडू संदीप नाईकचा पाठवलाय सीमापार. षटकार
13 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकलेत या इनिंगमधून. त्याच्यामध्ये गणेशनं 5 आणि नवीननं 1, 6 षटकार आलेत. 46 धावा लागलेत. ताबडतोब फलंदाजी. जसं काही आपण सामन्याचा हायलाईट पाहतोय. घनश्यामजी भोईर यांच्याकडून आज संपूर्ण या स्पर्धेच्या खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम सोय झालेली आहे. पिंपलास ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि एक उत्कृष्ट खेळाडू सध्या सिनियर 40+ मधून खेळत आहेत. मात्र नवीन 40+ कमिटीवर अजून प्रेम खूप आहे. नक्कीच हा फुलटॉस होता. चेंडू पॉइंट रिझनकडे सरसवतोय मिलिंद पाटील. क्या बात आहे. एका हाताने चेंडूला पकडलाय. धावसंख्या 47. चौदा चेंडूमध्ये 47 धावा. या स्पर्धेची आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या ही जोशी लोन भादवड बी संघाच्या नावे 57. सागर 11 जय बजरंग घोडसे संघाच्या विरुद्ध ही धावसंख्या त्यांनी उभारलेली होती. इथे हा फुलटॉस. अजयनं चेंडूला ऑन साईडला केलाय. संतोष घरात. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या झाली 51. नाही इथे षटकार आणि चौकार घेतलेत. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज वणुगर संघाच्या फलंदाजांनी हा चेंडू पूल केलाय. पॉवरफुल चेंडू चाललाय गॅप मधून सीमा पार. चौकार. जीवन म्हात्रेला बोलायला सांगू नंतर. जीवन म्हात्रे आल्यावर. धावसंख्या 55 झालेली आहे. नक्कीच मुकादम चालू सीझनमध्ये नाही तर मी संपूर्ण या नवीन 40+ मध्ये आतापर्यंत पाहतोय की जय बजरंग कारवली संघाची सर्वात खराब गोलंदाजी. नक्कीच आज त्यांनी 16 चेंडूमध्ये 55 धावा दिलेत. असं खूप कमी वेळेला चित्र आपण पाहिलेलं आहे. कारण की जय बजरंग कारवली टीम नवीन 40+ संघटनेची सर्वात मोठी टीम आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू होता. तितकाच चांगला अगदी डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिलाय. परशु पाटील चेंडूला शॉर्ट मिड विकेट रिझन मधून उचलत आहेत. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 57. 57 धावा 17 चेंडूमध्ये. आणि नक्कीच आता या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या छत्रपती शिवाजी महाराज वणुगर टीमच्या नावी जाईल. क्या बात आहे. तेज तर्रार. इथे बॅट कट होती. अजयला जीवनदान दिलाय. 3 ओव्हर 58 धावा लागल्यात. 58. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि मैदानामध्ये बड्डे बॉय छत्रपती शिवाजी महाराज वणुगर संघाचा कॅप्टन विशाल काबूकर मैदानामध्ये आपल्या सहकाऱ्यांना पाणी घेऊन गेलेलं आहे. बघा जेवण आलेलं आहे. आमचे खेळाडू प्रेक्षक ज्यांना कोणा जेवण करायचं त्यांनी जेवण करून घ्या. कारण की आजचं जेवण आम्हाला घनश्यामजी भोईर यांनी या स्पर्धेसाठी दिलेले आहे. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. तीन ओव्हर 58 धावा. नक्कीच आखिरकार करता क्या ना मरता सौजन नाईक को मोर्चे पे लगाया है. सौजन नाईक यांनी मानकुलीची सिनियर 40+ ची स्पर्धा एन्जॉय केली.
सिनियर 40+ संघाच्या सोबत आले होते विशाल नाईक आणि सोजन नाईक. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन वेलकम विष्णू पाटील, वीर तानाजी दापोडे तसेच संभाजी म्हात्रे, जय कालिका माता कालवार टीमचे कॅप्टन आपण देखील हेच आहे. संदेश म्हात्रे, आदिशट म्हात्रे फॅन टीम, जय कालिका माता कालवार. आणि एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडीची टीम. पहिला चेंडू डॉट आलाय सोजन नाईक च्या 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पहिला डॉट आलाय. क्या बात आहे. स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला नवीन. इथे फटका उडवलाय, काऊ कॉर्नर रिझन, खेळाडू कक्षाच्या वरून चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. धावसंख्या झाली ती 64. 64 धावा जोडलेत 20 चेंडूमध्ये. त्या चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 65 धावा. कारिवली टीमकडे देखील फलंदाजी मजबूत आहे, मात्र वडनगर संघाकडे जी गोलंदाजी आहे ती देखील तितक्यात ताकदीची गोलंदाजी आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला आहे. जोगेन पाटील आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र नक्कीच इथे पूर्ण केलेत. वेलकम संभाजी म्हात्रे, विष्णू पाटील, दोन्ही टीमचे कॅप्टन. बघूया हा चेंडू ऑन द ऑफच्या अंदाजाने केला. मेघनाथ पाटील चेंडूला फील करतायत. चांगला थ्रो आहे, फक्त एकच धाव येईल. धावसंख्या 68. अजूनही 2 चेंडू आहेत. अडुसष्ट धावा आणि हा फटका बघूया मेघनाथ पाटीलच्या दिशेने येतोय. थोडेसे नक्कीच पुढे गेले. 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या ही छत्रपती शिवाजी महाराज वडनगर टीमच्या नावी आहे. 1 चेंडू. फुलटॉस होता, अतिशय चांगला कडक फटका. अगदी चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 76 धावांचं आव्हान. नक्कीच इथे 76 धावा ठोकल्या आणि 77 धावांचं आव्हान आहे. जय बजरंग कारिवली हे संघासमोर 1-2 बाद 76. नक्कीच अगदी गणेशनं जशी फलंदाजी केली तशीच अजय आणि नवीन देखील हे पहिली इनिंग इथे खेळलेली आहे. नक्कीच भोजन सुरू आहे. अगदी भोजनाचा आस्वाद घेताना आमचे खेळाडू प्रेक्षक वर्ग, घनश्यामजी भोईर यांनी आजच्या जेवणाची व्यवस्था केली. चला आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया. चला घनश्यामजी भोईर आपण नाणेफेकी करूया. चला दोन्ही टीम विष्णू पाटील आणि संभाजी म्हात्रे, एका बाजूला जय कालिका माता कालवा टीम तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. दोन्ही गाव म्हटलं तर कबड्डीमध्ये देखील अग्रेसर ठाणे जिल्ह्यामध्ये. वेलकम रमेश दादा, आपलं देखील स्वागत. दोन्ही
कॅप्टनला या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. घनश्यामजी भोईर आपलं देखील स्वागत आहे. नाणेफेकी उडवण्याआधी ही नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दिनेश मूर्ती चषक 2025. दिनेश मूर्ती, आदिती 11. कोण आवाज देईल? आदिती 11. कालवाड टीमचे कॅप्टन संभाजी म्हात्रेचं म्हणणं आहे आदिती 11 अगेन्स्ट तेच आलेलं आहे, आदिती 11च आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद घनश्यामजी भोईर, माजी उपसरपंच पिंपलास. तर घनश्यामजी भोईर नाणेफेकी जिंकलात. समोरचा संघ आहे वीर तानाजी दापोडे. पहिला प्रश्न आहे, ही स्पर्धा आपल्याला कशी वाटते? आम्ही तर इथं पहिल्यांदाच खेळायला आलो आणि न्यू तुफान पिंपलास यांनी नियोजन तर खूप सुंदर केलेलं आहे आणि ग्राउंड पण बघितलं तर चांगलं सुंदर आहे. नाणेफेकी जिंकलीत, काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय? समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण टीम आपल्या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. होय, नक्की. चालू सीझन आपल्या संघासाठी कसं चाललं आहे? याआधी आपला दापोडे संघाबरोबर ही 6वी स्पर्धेत सामना झालेला आहे की प्रथमच खेळता या स्पर्धेतून दापोडे संघाबरोबर? प्रथमच. क्या बात आहे, आपल्याला शुभेच्छा आहेत. विष्णू पाटील नाणेफेकी गमावलेली आणि वाट्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण घेतला असता. फलंदाजी करायची आहे. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच कालवा टीम चालू सीझनमध्ये चांगली टचमध्ये आहे. आपली टीम देखील चांगली आहे, मात्र नशीब कुठेतरी कमी पाहायला मिळत आहेत. तर या सामन्यातून आपला संपूर्ण संघ उतरला आहे या स्पर्धेतून की कोणी मुख्य खेळाडू गैरहजर आहेत? खेळाडू सर्व हजर आहेत, पण या स्पर्धेत चांगला प्रयत्न करू खेळण्याचा. कशी वाटली आदित्य 11 न्यू तुफान पिंपल्स संघाची दिनेश मूर्ती 2025ची स्पर्धा नियोजन आणि एकंदरीत ट्रॉफ्या बघून काय आयोजकांना शुभेच्छा द्याल? आयोजन खूपच सुंदर आहे आणि ट्रॉफ्या पण अतिउत्तम आहेत. धन्यवाद मानतो आदित्य 11चं या स्पर्धा आयोजन केला. मी सर्व संघांना आवाहन करतो की तुम्ही स्पर्धा आयोजन करा, कारण बहुतेक संघ आहेत ते आपल्या संघटनेत स्पर्धा आयोजन करत नाही. क्या बात आहे, अतिशय चांगलं मनोगत आपण व्यक्त केलं. कारण की विष्णू पाटील अगदी खूप ॲक्टिव्ह असतात कर्णधार ग्रुपवर. काही जे असे संघ आहेत की ते स्पर्धा तर आयोजित करत नाही, मात्र काही स्पर्धेनं भाग देखील घेत नाहीत. अतिशय चांगला आपण मनोगत इथं व्यक्त केलेले आहेत. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे आजच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे जय कालिकामाता कालवाड टीमनं आणि प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि वीर तानाजी दापोडे टीमला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. धन्यवाद. नक्कीच गणेश पाटील ज्युनियरसाठी षटकार हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक राजेश पाटील यांनी आमच्याकडे जमा केलेलं आहे. गणेश पाटील, सामना संपल्याबरोबर तुम्ही यायचं आहे. 77 धावांचं आव्हान आहे. 80 रुपयाचा इथनं बॉल घेऊन जा. एंट्री फी जमा करा सर्व संघांनी. शेवटची मॅच आहे ही, पहिल्या फेरीची. आवाज द्यायला लावू नका. ज्या संघांची प्रवेश फी बाकी आहे त्यांनी ती जमा करा अशी आयोजन कमिटीकडून आम्ही तुम्हाला विनंती करतोय. क्या बात आहे, अगदी दापोडे संघाला नवीन ड्रेस कोड आमचे आदेश वॉटर सप्लायरचे मालक संतोष शेठ यांच्या सौभाग्यवती कविताताई संतोष पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नवीन ड्रेस कोड त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे. धन्यवाद संतोष एकनाथ पाटील, विष्णू पाटील यांचे मोठे बंधू. जाऊया मॅचच्या दिशेनं. 77 बनवायचे आहेत. परशु पाटीलला पहिल्या चेंडूपासून सुरुवात करावी लागेल जशी गणेश ज्युनियरने केली होती वडनगर टीमसाठी. विद्येश पाटील, पहिला चेंडू. पहिला चेंडू कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग रिझनकडे. काय चांगली फिल्डिंग आहे. नक्कीच इथे 2 धावा या चेंडूवर. 2 धावेनं परशु पाटीलनं स्वतःचं आणि जय बजरंग कारिवली हे संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलेलं आहे. आज ए टीम, उद्या बी टीम असेल. मिनेश 11 जय बजरंग कारिवली
आणि चौथ्या मानकोली असा सामना असेल उद्या. वेलकम रुक्षण दादा. अल्पेश गायकवाड यांचे काकाश्री आहेत, पिंपळास गावचे उद्योजक आहेत, चांगलं व्यक्तिमत्व. आदिती 11 न्यू 40+ तुफानचे सिनियर खेळाडू. डेडबॉलचा इशारा आलाय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. विद्येश पाटील यांना आज फलंदाजीतून फक्त 1 धाव विद्येश पाटीलच्या बॅटमधून आली. बघूया गोलंदाजीतून पहिले चेंडूवर 2 धावा खर्च गेलेत. क्या बात है, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू इष्टांच्या मागे. संकेत अजय, नवीन, विशाल काबूकर, विलास काबूकर, गणेश ज्युनियर, नेत्रंजन पाटील, विद्येश पाटील, गणेश सिनियर. अतिशय चांगली टीम आहे. आणि आपले लक्की खेळाडू बली देखील इन ॲक्शनमध्ये. एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 3. संदीप नाईक स्ट्राईकला आहेत. नक्कीच आपल्या पिंपळास गावचे उद्योगपती मधुकरजी माली साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मधुकरजी माली पिंपळास गावचे समाजसेवक आणि उद्योजक आहेत. इथे हा चेंडू नक्कीच अपील जरूर पाहिली. एक सिंगल धाव घेऊन संदीप नाईकने देखील आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 4. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. जय बजरंग कारुली संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. कारण की 77 धावा 24 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. हा फटका हवेमध्ये खेळलाय. बघूया विद्येशनं कॉल केलेली आहे. वेल जज कॅच. क्या बात आहे. काय झेल टिपलाय. किती आत्मविश्वास होता स्वतःवर. चेंडू जेव्हा हवेमध्ये होता तेव्हाच विद्येशनं सांगितलंय तुम्ही थांबा, मी झेल घेतोय. आणि तो झेल त्यांनी कंप्लीट केलाय. वा, गुड कॅच. ना 18 अशा धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करताना. इथे हा चेंडू बॅटला चाटून चालला. अगदी लॉंग स्टॉप. शॉट फायनलिंग आणि शॉट थर्डमॅन रिझन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 8. 8 धावा. एक ओव्हर 8 आणि आता 3 ओव्हरमध्ये अजूनही बनवायचे आहेत. 69. गोलंदाज आले नवीन ओव्हर, नवीन गोलंदाज.
विद्येश पाटील यांचे खूप भरवशाचे खेळाडू आहेत नवीन. 3 ओव्हरमध्ये 69 धावा बनवणं खूप मोठं आव्हान आहे जय बजरंग कारिवली टीमच्या फलंदाजांसमोर. जवळजवळ 23 धावांपेक्षा जास्त धावा प्रति ओव्हर इथे बनवायचे आहेत आणि या चेंडूवर संकेतनं चेंडू जरूर पकडलाय, मात्र हातातून पडला होता इथे जोगींची विकेट जाईल. नक्कीच पंचांचा चांगला निर्णय, कारण की हा चेंडू जर गॅदर करता आला असतं तर विकेट घेता आली नसती, कारण की डॉट बॉलमध्ये हा चेंडू गणला गेला असता. इथे संदीप पाटील संघाचे सर सेनापती कॅप्टन आहेत आणि कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच. संदीप पाटील आणि संदीप नाईक ही जोडी आपण पाहतोय. 17 चेंडूमध्ये 69 धावा. इथे हा फटका केला आहे, बघूया संदीप नाईकनं लॉंगले का सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. चांगली फिल्डिंग होते आज. प्ले इलेव्हनमध्ये नेत्रंजन पाटील दिसत नाही, जैन तिथे होते. सिंगलनं धावसंख्या 9. मनोज भाऊ नक्कीच कालिका माता कालवार संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. क्या बात आहे, अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय विद्येश पाटील. चांगली फिल्डिंग करते, थ्रो देखील चांगला आहे. धावसंख्या 10. क्या बात है, अतिशय चांगली गोलंदाजी. मनोज डॅनी या नावाने खूप फेमस आहेत. श्री कालिका माता कालवार सिनियर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर आमचे मित्र. आपलं खूप खूप धन्यवाद मनोज भाऊ. हा फटका बघूया हवेमध्ये केला आहे. इथे एसटी रक्षक संकेत आणि नवीनमध्ये थोडीशी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. एक सिंगल धाव फक्त आली. धावसंख्या 11. फक्त 11 धावा लागलेत 11 चेंडूमध्ये. बनवायचे 24 चेंडूमध्ये 77. म्हणजे इथून पारडं जड आहे ते छत्रपती शिवाजी महाराज वडणुकट टीमचा. 13 चेंडूमध्ये 67 धावा आलेत असं समीकरण शिल्लक आहे. नक्कीच 13 मध्ये 66 खूप मोठी धावसंख्या आहे. इथे हा फुलटॉस चांगला फटका इथे आपण पाहतोय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा कारिवली संघाकडून पहिला षटकार ठोकलाय संदीप पाटीलनं.
24 धावा झाल्यात. प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज आहे. अजूनही आता 9 मध्ये 53 धावांचं इक्वेशन आहे. स्लोवर चेंडू गती परिवर्तन. क्या बात आहे. अजय देखील हुशार आहे. त्यांना ठाऊक आहे संदीप पाटील कुठल्या चेंडूची वाट पाहत आहेत आणि चांगला चेंडू सोडलाय. वेलकम किरण पाटील. हा फटका बघूया. अगदी शॉर्ट फाईनल एक रिझनकडे चेंडू चालला होता. यष्टी रक्षकांना चांगले प्रयत्न केले. विलास काबूकार चेंडूला उचलत आहेत. 2 धावा ते पूर्ण केलेत. संकेतनं प्रयत्न चांगले केले होते झेलजिनेसाठी. धावसंख्या 26. 7 चेंडू आणि 51 धावा ची गरज आहे. फुलटॉस नक्की जिथे फुलटॉसवर फुल टोल वसूल षटकार ठोकलाय. आतापर्यंत संदीप पाटीलच्या बॅटमधून आज 3रा षटकार आलाय. धावसंख्या झाली ती 32. 32 झाल्यात. आता 6 मध्ये 45 होणं अशक्य आहे. इथून फक्त गोलंदाजच या धावा त्यांनी ठरवले तर ते खर्च करू शकतात. विशाल काबूकर आज खुश आहेत. नक्कीच आज त्यांचा जन्मदिवस. जुन्या चेंडूची फेकी करा विकास भाऊ. डीजे मॅन जुना चेंडू फेका मैदानामध्ये. सागर का सागर 6 चेंडू आणि 45 धावा. आव्हान अशक्य आहे. अशक्यला शक्य. क्रिकेटमध्ये सर्व काही होतं. जो जितेगा वही सिकंदर. क्या बात आहे. अतिशय चांगला फटका. इथे गणेश ज्युनियरच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता 39 पाहिजेत. 5 चेंडूमध्ये संदीप नाईकच्या बॅटमधून हा पहिला मोठा फटका आलाय. नक्कीच इथे देखील कंट्रोल पुलचा फटका आहे. फक्त एकच धाव येईल. नवीन चांगले फिल्डिंग करतायत. धावसंख्या 39. 4 चेंडू आणि 38 धावा. आता फक्त पराभवाचा अंतर धावांचा कमी होऊ शकतो. संदीप पाटीलनं चांगला प्रतिकार केला. मात्र इथे सुरुवात जी मिळाली होती ती सुरुवात कारिवली टीमला मिळाली नाहीये. डॉट बॉल. इथे हा फटका उडवलाय. अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. जुना चेंडू फेका असेल तर. आयोजन कमिटी धावसंख्या झाली ती 45. एक हाती प्रयत्न इथे संदीप पाटीलचे पाहायला मिळाले. तब्बल 4 षटकार त्यांनी आतापर्यंत त्यांच्या इनिंगमधून ठोकलेत. मॅच बॉल. सर एक चेंडू आपल्याकडे एक्स्ट्रा ठेवा.
महेश कडू सर, राजेंद्र भजके सर. एखाद दुसरा चेंडू आपल्याकडे असू द्या. इथे हा फटका बसलाय, बघूया. विशाल काबूकर, बड्डे बॉय, चांगला झेल टिपलाय, अप्रतिम. संघाचे संघनायक आहेत आणि इथे संदीप पाटीलची देखील विकेट. फक्त एक चेंडू पहिल्या विजयापासून विद्येश पाटील फॅन टीम छत्रपती शिवाजी महाराज वणोगर दूर आहे. मेघनाथ पाटील नक्कीच खूप मोठी स्पर्धा मेघनाथ पाटीलच्या नेतृत्वाखाली आपण पाहिली. उपसरपंच चषक, आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली. मेघनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती पूनमताई मेघनाथ पाटील ग्रामपंचायत कारिवलीचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या नावाने भव्य दिव्य स्पर्धा भिवंडी तालुक्यामध्ये 40+ फॉर्मेटला पहिली मोठी स्पर्धा देण्याचा मान हा कारिवली संघाने पटकवलेला आहे. शेवटचा चेंडू आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज वणोगर टीमनं. अभिनंदन विद्येश पाटील ऑन टीम. आणि गणेश ज्युनियरला 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलेले आहे. राजेश धाकल्या पाटील माजी सरपंच वणोगर यांच्याकडून या सामन्याचा